नमस्कार मित्रांनो, मी अंकुश गराटे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजचा हा व्हिडिओ आहे मुंबई ते अक्कलकोटचा हा रेल्वे प्रवास. तर मित्रांनो, मी चाललो आहे फॅमिलीसोबत स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. तर हा संपूर्ण पहिला भाग आहे, तो आहे रेल्वे प्रवासाचा. तर मित्रांनो, CSTवरून 8:10ला सुटणारी ट्रेन ती दादरला 8:25ला येते आणि त्याच 8:25ला आम्ही दादर येथून ट्रेन पकडली आणि सरळ अक्कलकोटला रवाना झालो. मित्रांनो, ही जी ट्रेन आहे ती उद्यान एक्सप्रेस आहे. या उद्यान एक्सप्रेसचा जो थांबायचा स्टॉप म्हटलात, स्टेशन म्हटलं तर आहे CST टू दादर, दादर टू कल्याण, कल्याण टू पुणे जंक्शन, मग पुणे जंक्शन टू कुर्डुवाडी, सोलापूर आणि मग अक्कलकोट. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे तो 8 ते 9 तासाचा प्रवास आहे. बरोबर आपल्याला 4:15ला ही गाडी अक्कलकोटला पोचवते. थोडंसं जर लेट असेल तर कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास गाडी लेट असते. तर चला, हा संपूर्ण पहा ट्रेनचा प्रवास. त्यानंतर आम्ही स्लीपर क्लास आमचा कोच होता आणि स्लीपर क्लासमध्ये S4मध्ये 2 सीट आणि S6मध्ये 1 सीट होती. तर S4मध्ये हा दोघेजण होते आणि अप्पर सीट आहे जो स्लीपर क्लासमध्ये. त्या अप्पर सीटवरती दोन्ही आणि अनुष्का यांनी खूप एन्जॉय केला. त्यांना वरतीच बसायचं होतं. त्यानंतर ही आमची लाडूबाई रुसली होती, मोबाईल बघायचा होता. मोबाईल भेटला नाही म्हणून रुसली. अनयला काही ते करमना म्हणून ती डोअरजवळ आली. तिला बाहेरचं दृश्य आणि हवा खायची होती. तर गेटजवळ होतो. तर तिचं थोडंसं म्हणजे तिचा एक ब्लॉग बनवायचा जो प्रयत्न आहे ते तुम्ही नक्कीच पाहू शकता, कसं बोलते ती. अप्पर सीटवरती आणायला जणू काही खूप मजाच येत होती. दुसऱ्यांच्या सीटवरती जाऊन बसली आणि झोपली. ती बोलते ही आपली सीट आहे तर वरती या. दुपारी 2च्या दरम्यान आम्ही पुणे जंक्शन येथे पोचलो. तिथे काही वेळ थोडंसं 5 ते 10 मिनटं गाडी थांबलेली आणि त्यानंतर परत पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी रवाना झाली.
इकडे जी S4ला जी सीट होती ती विंडो सीट होती आणि ती फॅमिलीसोबत असल्याकारणानं मला तिकडेच जास्त थांबावं लागलं. इथे मी एक तासात इकडे येत होतो. S4मध्ये कंटाळून लेक आली ती माझ्यासोबत S5मध्ये. वरती अप्परचं जी सीट होती तिथे जाऊन आम्ही झोपलो. तर तिचा जो एन्जॉय आहे ते पहा तुम्ही काय करते. वरती अप्परच्या सीटवरती काही करमेना, मग आम्ही आलो खाली विंडो सीटजवळ. तर लेकीला बनवायचा होता व्लॉग. तर व्लॉग कशी बनवते ते पहा. लेकीचं गाणं ऐकता ऐकता आमचा ट्रेनचा प्रवास चालूच होता. S6मधून पुन्हा S4मध्ये लेकीला काही तिकडे पण करमना, पूर्ण हैराण करून टाकलंय. मग मोबाईल दिल्यावरती जरा शांत राहिली. थोड्या वेळानंतर विंडो सीटसाठी दोघींचीही भांडणं. मग मिडल सीट खाली झालेली, त्या सीटवरती या दोघीने पाठवलं. त्यांना म्हटलं झोपा आणि बाहेरचं दृश्य बघा. तेव्हा त्या दोघी कुठे शांत झाल्या आणि तिकडे झोपून बाहेरचा जो व्ह्यू आहे, निसर्गरम्य वातावरण. आम्ही अक्कलकोटला जवळजवळ 4:45पर्यंत आम्ही अक्कलकोटला पोचलो. गाडीचं टायमिंग होतं 4:15, परंतु एक अर्धा पाऊण तास गाडी लेट होती. अक्कलकोटला आम्ही उतरलो स्टेशनला, स्वामींच्या नगरीमध्ये. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्हाला शेअर ऑटो पकडायची होती अक्कलकोट स्टेशन ते स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिरापर्यंत.
तर इथे प्रत्येकी शेअर ऑटो आहे, त्यामुळे प्रत्येकी व्यक्तीला 50 रुपये सीट आहे. तर अशी 7-8 लोक घेऊन जातात तिकडे, म्हणजे पर पर्सन 50 रुपये सीट आहे. तर ते आपल्याला सोडतात स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराजवळ. मित्रांनो, भक्तनिवास तिथली माहिती, राहण्याची सोय, रूम्स, जेवणाची सोय, ह्या भाग 2मध्ये मी तुम्हाला डिटेल सर्व देईन. तोपर्यंत मी आता हा व्हिडिओ स्टॉप कर. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात, भाग 2मध्ये. तुम्हाला सर्व डिटेल्स, भक्तनिवास, रूम आणि तेथील राहण्याची सोय आणि मंदिराचा टाइम टेबल सर्व तुम्हाला मी सर्व डिटेल्स पुढील भागात सांगतो. तर सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.